जागृत देवस्थान मंदिर बजाज नगर आहे. तर इथं मुखेकर साहेब, आता आम्ही दिवसभर इथं शिबिरात होतो आणि मी आता परत कल्याणला जात आहो. तर मी ही क्लिप माझे मित्र गाडगे बाबाला उद्देशून करत आहो आणि सचिन वागचौरे साहेब, गाडगे बाबा आणि सुधा मुखेकर साहेब यांना माझे विचार आवडलेत आणि मलासुद्धा आनंद वाटला. तर तुम्ही आमच्या गाडगे बाबाला काय संदेश देऊ इच्छिता? गाडगे बाबांचं कार्य मी पाहिलं, त्यांची वेशभूषा आणि त्यांचं कार्य खरोखर आधुनिक गाडगे बाबा आहे. त्यांनी खूप मोठ्या लेवलला काम केलं आहे आणि करताय. माझी अशी इच्छा आहे की त्यांनी जे गजानन वागसरांचे विचार आहे ते विचार समाज माध्यमातून पोचवण्यासाठी त्यांच्या ज्या पद्धतीने ते आज कार्य करतायत त्याचा जास्तीत जास्त विद्यापीठाशी संबंधित आहेत. तर त्याचा प्रचार आणि प्रसार त्यांनी तन मन धनाने करावा आणि त्यांना काही अडचण आल्यास ते नाही. आणि म्हणूनच काय होतं, त्या गाडगे बाबाला शक्ती मिळावी, प्रेरणा मिळावी म्हणून ते अटारी बॉर्डर, मदनलाल धिंगरांची समाधी, ते मिलिटरीचं तिथं हे सर्व त्यांना दाखवणार. ते याच्यासाठीच की त्यांनी राष्ट्राला आयुष्य वाहून घ्यावं. सुद्धा हे शिबिर एकदा अटेंड करावं, जसं मला प्रेरणा मिळाली गजानन. त्यांनी छोटं 2-3 दिवसाचं केलं पण पूर्ण नाही केलं. हो, तर मी हे पूर्ण करतोय आज. आणि हे जे शिबिर आहे ज्यांच्यामुळं मला मिळालं ते गजानन आमचे वागसर, जे माझे गुरु आहे. मी या तप सेवा सिमरन विद्यातलं नाही, मला माझं मोठं कौतुक नको. आणि तरी त्यांनी जे मार्गदर्शन चालवलेलं आहे आणि त्यांचे जे विचार आहे ते विचार आपल्याला पुढच्या पिढीला मी तर पुढं देणारच आहे. मी स्वतः ते अप्लाय करतो माझ्या. नाही, आणि विद्यार्थ्यांमध्ये ही विद्या आणूया. ही विद्येचा प्रचार आणि प्रसार आणि त्यांचे विचार अमर होणारे, ते कधी मेले जाणार नाही आहे. ओके, थँक्यू. समाजासाठी आपण ते कार्य करणार आहोत. थँक्यू. ओके.